नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शरद पवार यांच्या राजकीय भल्या-बुऱ्या निर्णयांची अनेक वेळेला महाराष्ट्रात सांगोपांग चर्चा होते. अनेक वेळेला त्यांच्या कर्तृत्वाशी निगडीत असलेल्या शेतीविषयक बाबीची पण चर्चा होते. पण शरद पवार यांनी एक छोटंसं इवलंसं रोपटं लावलं होतं ललित मोदीच्या मदतीनं. IPLचं, इंडियन प्रीमियर लीगचं. त्याचा किती मोठा महावृक्ष झाला आहे आणि त्या महावृक्षामध्ये कालच झालेला व्यवहार ही त्याची कशी चुणूक आहे, हे आज आपण समजून घेऊया. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. याच्यात 2-3 महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत. अर्थात शरद पवार यांची खासियत अशी, एखादा निर्णय पटला की त्या निर्णयाबद्दल आता भारतीय संरक्षण दलामध्ये महिलांना संधी द्यावी या संदर्भामध्ये तीनही दलाच्या प्रमुखांचं विरोधी मत असतानासुद्धा शरद पवारांनी तो निर्णय पुढं रेटला. OBC समाजाला दिलेलं आरक्षण किंवा ज्या वेळेला हा निर्णय झाला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवायला हव्यात, त्यावेळेला त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यासारखे अनेक निर्णय ह्याची खरं तर व्यापक पातळीवरती चर्चा झाली आहे, व्हायला हवी आणखी. हिंजवडीसारखा IT पार्क, MIDC, फळबागा अशा एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या अंगाची तो व्यक्ती म्हणून नव्हे तर राज्य आणि देशाच्या किंवा वेगळ्या क्षेत्राच्या वरती झालेले व्यापक परिणाम म्हणून त्याची सखोल चर्चा व्हायला हवी. मी ज्याचा उल्लेख केला त्या ललित मोदी आणि श्री शरद पवार ह्या दुकलीनं इंडियन प्रीमियर लीगची ज्या वेळेला मुहूर्तमेढ रवली तेव्हा कोणाला वाटलं होतं की त्याच्यातनं आलेला जो आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, त्याच्या बळावरती भारतीय संघ हा सलगपणे T20चं जागतिक विजेतेपद मिळवू शकेल. किती भारतीय खेळाडूंना या IPLमुळं आयुष्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं जीवन जगण्याची संधी दिली. मधल्या काळामध्ये सूर्यकुमार यादवचं एक महत्त्वाचं वक्तव्य होतं. तो म्हणाला की भारतीय खेळाडूंची संख्या इतकी मोठी आहे की ते 3 आंतरराष्ट्रीय T20चे संघ आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये उतरू शकतो. काल परवा मी बातमी वाचली की असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही बाथटब काय असतो ते पाहिला नाही, पण IPLमुळं त्यांना त्या आयुष्याची दारं उघडली आणि मग एकानंतर एक असे धुरंधर खेळाडू भारतीय संघाला मिळाले. त्याची चर्चा मी आज का करतो आहे? कारण IPL आलं तेव्हा त्याच्या रंगारंग स्वरूपाबद्दल, तिथं असलेल्या ललनाबद्दल आणि नंतरच झालेल्या काही चुकीच्या मॅच फिक्सिंग वगैरे सारख्या गोष्टीमुळं IPL सुरुवातीच्या टप्प्यामुळं करमणुकीचं साधनच बनेल, त्यातनं फारसं काही हाती लागणार नाही असं म्हटलं होतं. पण IPL हे निव्वळ करमणुकीचं साधनच नाही बनलं तर खेळाचं एक माध्यमच नाही बनलं तर आज IPLमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होते. RCB रॉयल त्या संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा जो आत्ता व्यवहार झाला आहे, आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमनं तब्बल $1.78 अब्ज म्हणजे 16,000 कोटी रुपये मोजून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ विकत घेतला आहे. या मोठ्या व्यवहारानंतर आता या व्यवहाराची चर्चा सुरू आहे आणि यातल्या काही मंडळींची जसं आर्यमान बिर्लाची चर्चा सुरू आहे. आर्यमान बिर्ला हे RCBचे नवे अध्यक्ष म्हणून त्याची धुरा सांभाळणार आहेत आणि हा जो $1.78 अब्ज व्यवहार झाला त्याच्यात आणखीन एक खेळाडू, तो त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियाला सगळ्यात मोठा फायदा झाला आहे ह्या आर्थिक व्यवहाराचा, शेन वॉर्न. आपल्यापैकी अनेक जणांना त्याच्या जादुई फिरकीची आजही आठवण येत असेल. मी तर त्याचे अनेक सामने बघितलेले आहेत. हा दुर्दैवाने खूप अकाली मृत्यू झाला शेन वॉर्नचा, पण या व्यवहारातनं त्याच्या कुटुंबियांना जवळपास 750 कोटी रुपयाचा लाभ होणार आहे. तेही मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो व्यवहार झाला युनायटेड स्पिरिट लिमिटेडकडून USL, RCBनं पुरुष आणि महिला दोन्ही संघाची 100% मालकी या कन्सोर्टियममध्ये विकत घेतली. या खरेदीमध्ये आदित्य बिर्ला समूहासोबत टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, डेव्हिड ब्लिट्झी बोल्ट व्हेंचर्स आणि अमेरिकेतील ब्लॅकस्टोन इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा समावेश आहे. आणि याच्यामुळं ह्या व्यवहाराबरोबरच आर्यमान बिर्लाची चर्चा सुरू आहे. आर्यमान बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचे सुपुत्र आहेत. 28 वर्षीय आर्यमान हे स्वतः एक माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. विशेष म्हणजे RCBच्या सध्याचा जो कर्णधार आहे रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर याच्यासोबत ड्रेसिंग रूमसुद्धा शेअर केली होती. एवढंच नाही तर ईडन गार्डन्सवरती त्यांना शतक झळकावलं होतं. आर्यमान बिर्लानं मध्य प्रदेशसाठी 9 सामने खेळले, त्यात 414 धावा केल्यात. यामध्ये ईडन गार्डन्सवरती बंगालविरुद्ध ठोकलेल्या एका शतकाचा सुद्धा समावेश आहे. आणि म्हणून आर्यमान बिर्लानं स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी जेव्हा क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली त्याच्यानंतर आर्यमान बिर्ला
हा एवढा मोठा निर्णय घेईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आणि याच एका निर्णयामुळं हा जो काही व्यवहार झाला आहे, त्यामुळं जशी शरद पवाराची, जशी ललित मोदीची, जशी आर्यमन बिर्लाची चर्चा सुरू आहे, तशीच एक चर्चा होणं गरजेचं आहे, ते आहे शेन वॉर्नची. राजस्थान रॉयल्सच्या विक्रीची ही जी बातमी आली आहे की या क्रिकेट विश्वामध्ये, कारण एक आणखी व्यवहार पण झाला, तो आहे राजस्थान रॉयल्सच्या विक्रीचा. कारण या व्यवहारामध्ये राजस्थान रॉयल्स 15,300 कोटी रुपयाला विक्री झाली त्याची. आणि त्या विक्रीनंतर म्हणजे 2 संघ जे विकले गेले त्याच्यातनं क्रिकेट विश्वामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली ती शेन वॉर्नची. राजस्थान रॉयल्स ही IPL मधली सर्वात चर्चित फ्रँचायझीपैकी एक होती. IPL 2026 सुरू होण्यापूर्वी ही टीम सुमारे $1.63 अब्ज म्हणजे अंदाजे 15,300 कोटी रुपयाला विकली गेली आहे. ही डील अमेरिकन गुंतवणूकदारांनी केली आहे, त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं मूल्य वाढलं. पण या व्यवहारात जो मोठा ट्विस्ट आहे तो शेन वॉर्नच्या कुटुंबियाला मिळालेल्या पैशाचा. त्यांना 750 कोटी नाही पण 460 कोटी रुपये मिळणार आहेत. हे कसं घडलंय? तर शेन वॉर्ननी 2008 ते 2011 या काळात राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना प्रत्येक सीझनला सुमारे 9.35 कोटी रुपये मानधन घेतलं. पण शेन वॉर्न केवळ पगारावरती समाधान मानलं नव्हतं, तर शेन वॉर्ननी फ्रँचायझीकडून, साधारणपणे असं होतं की तुम्ही ज्या चित्रपटसृष्टीमध्ये खास करून होतं की अभिनेते हे चित्रपटात अभिनय करताना त्याच्यातले काही शेअर्स नफ्यातले स्वतःकडे घेतात आणि मग त्याचा जेव्हा आकडा येतो की 1000 कोटीची उलाढाल झाली त्यावेळेला ह्या अभिनेत्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते. शेन वॉर्ननी नेमकं तेच केलं. त्यांनी फ्रँचायझीचे काही शेअर्स घेतले. प्रत्येक सीझनला जेवढं मानधन होतं 9.35 कोटी रुपये मानधन होतं, पण त्यांनी एक वेगळी मागणी केली होती, ती म्हणजे इक्विटीची. शेन वॉर्नला 0.75% इक्विटी हे राजस्थान रॉयलच्या प्रत्येक सीझनमध्ये मिळाली. शेन वॉर्न 4 सीझन खेळले म्हणजे एकूण 3% हिस्सेदारी झाली. राजस्थान रॉयल्सनी ज्या वेळेला हा विक्री व्यवहार झाला त्यावेळेला राजस्थान रॉयल्सची जी 15,300 कोटी रुपयाला विक्री झाली त्यात शेन वॉर्नचा एक होता हिस्सा 3%. आत्ता जर हा हिशोब आपण केला तर शेन वॉर्नच्या कुटुंबियांना 3%च्या हिशोबाप्रमाणे 460 कोटी रुपये मिळणार आहेत. शेन वॉर्ननी जे 4 सीझन खेळले त्यात 55 सामने होते, 57 विकेट्स घेतल्या आणि 2008 मध्ये 19 विकेट घेत शेन वॉर्न हे त्या काळातले सर्वात यशस्वी खेळाडू ठरले होते. सो आत्ता चर्चा आहे ह्या दोन्ही व्यवहाराची. म्हणून बघा, कोणी एकेकाळी हे जे शरद पवारांनी रोपटं लावलं होतं, आज कोणताही असा IPL मधला संघ, हे 2च उदाहरणं तुम्हाला सांगितली मी, RCB आणि राजस्थान रॉयलची, जर 15,000 कोटीच्या पुढं हे व्यवहार झालेत तर भविष्यामध्ये जसं जसं IPLचं स्वरूप अधिक व्यापक होत जाईल तसं तसं या IPLच्या संघाचं मूल्य किती वाढेल हे आपल्या लक्षात येते. आणि आता बघा, IPLमध्ये जिथे जिथे हे सामने होत आहेत त्या प्रत्येक सामन्यासाठी तिकीट मिळवताना किती मारामार करावी लागते त्याची अगदी विधिमंडळात चर्चा होते. विधिमंडळामध्ये T20 वर्ल्ड कपच्या दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या सामन्यांची तिकीटं ही अधिकाऱ्यांना मिळाली पण आमदारांना मिळाली नाहीत, लोकप्रतिनिधींना मिळाली नाहीत. ह्याच्यावरती चर्चा झाली आणि त्यानंतर मला वाटतं की असा निर्णय झाला आहे की लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा या IPLच्या सामन्यांच्या दरम्यान काही तिकीटं राखून ठेवायची. ही कमाल असते दूरदृष्टीच्या नेतृत्वाची. खरं म्हणजे शेतकऱ्यांना वाईन विक्रीसाठी उपलब्ध व्हावी ह्यासाठी घेतलेला निर्णय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी संस्थांच्या माध्यमातनं उद्योग यावेत यासाठी शरद पवारांनी केलेले प्रयत्न, मी पुन्हा एका व्यक्तीबद्दल बोलत नाही, ती क्षमता अनेक मंडळीत आहे. जसं मुंबईचं शांघाई करण्याचा प्रयत्न श्री विलासराव देशमुखांनी केला. आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंटचं खूप चांगलं विजन आहे. सो प्रत्येक राजकीय नेतृत्वामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. आयुष्य फक्त ब्लॅक अँड व्हाईट नाही. योग्य वेळ येईल त्यावेळेला त्या नेतृत्वाच्या कमकुवत बाजू आणि चुकीच्या गोष्टीवर ते टीका करू. पण शरद पवारांनी लावलेल्या ह्या रोपट्याचे किती जण फायदेशीर आज बेनिफिशियरी आहेत ते मला सांगायचं होतं. अर्थात ललित मोदीचा कुणीही त्याचं अनुकरण करू नये एवढं तर मी सांगू शकतो. थांबूया आपण.